नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्ही क्रिकेट अड्डा चॅनलवर. तर मित्रांनो, सी-एस-के फॅन्ससाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. सी-एस-केचा स्टार ऑलराऊंडर जेमी ओव्हर्टन याच्या इंजरीबाबत आता मोठा अपडेट समोर आला आहे आणि ही बातमी ऐकल्यानंतर सी-एस-के फॅनची चिंता वाढली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये जेमी ओव्हर्टन जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. बॅटिंगमध्ये एक्सप्लोजिव्ह हिटिंग, बॉलिंगमध्ये एक्स्ट्रा पेस आणि फील्डिंगमध्ये भन्नाट एनर्जी. तो सी-एस-केसाठी कंप्लीट पॅकेज ठरत होता. पण मागच्या मॅच दरम्यान एक गोष्ट फॅनच्या लक्षात आली. जेमी ओव्हर्टन थोडासा अनकम्फर्टेबल दिसत होता फील्डिंग करताना आणि बॉलिंग नंतर तो पेनमध्ये असल्यासारखा दिसला. आता रिपोर्टनुसार त्याच्या इंजुरीची सिच्युएशन थोडी सिरियस असू शकते आणि जर तो IPLचे पुढचे सामने मिस करणार असेल तर सी-एस-केला खूप मोठा धक्का बसू शकतो. कारण सध्या सी-एस-केची टीम बॅलन्स ठेवण्यात ओव्हर्टनची भूमिका खूप महत्त्वाची होती. तो मिडल ऑर्डरमध्ये विकेट्स काढून देत होता आणि शेवटी येऊन मोठे सिक्स सुद्धा मारत होता. आता सोशल मीडियावर फॅन्समध्ये चर्चा सुरू झाली. जर जेमी ओव्हर्टन बाहेर गेला तर सी-एस-के रिप्लेसमेंट म्हणून कोणाला घेणार? आणि इथेच एक नाव खूप व्हायरल होत आहे. ते म्हणजे हार्दिक पांड्या. हो मित्रांनो, काही फॅन्स सोशल मीडियावर बोलत आहेत की जर फ्युचरमध्ये असा चान्स मिळाला तर हार्दिक पांड्या सारखा एक्सप्लोजिव्ह ऑलराऊंडर सी-एस-केमध्ये दिसू शकतो. इमॅजिन करा, MS धोनीच्या गायडन्समध्ये हार्दिक पांड्या खेळताना स्टेडियम पूर्णपणे येडा होईल. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आत्तापर्यंत सी-एस-के किंवा IPLकडून हार्दिकबाबत कोणतीही ऑफिशियल कन्फर्मेशन आलेली नाही. सध्या या फक्त फॅन थेअरीज आणि सोशल मीडिया चर्चा आहेत. पण जेमी ओव्हर्टनची इंजरी जर जास्त सिरियस निघाली, सी-एस-के मॅनेजमेंटला रिप्लेसमेंटबद्दल विचार करावा लागेल. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जेमी ओव्हर्टन बाहेर झाला तर सी-एस-केने कोणाला टीममध्ये घ्यायला पाहिजे? आणि जर हार्दिक पांड्या सी-एस-केमध्ये आला तर काय होईल? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच IPL अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.